बेलतलूड़ी पुलिस ने एक ऐसे ठग को अमरावती से गिरफ्तार किया है जो खुद को पुलिस विभाग में क्लर्क बताकर सरकारी नौकरी दिलाने का झांसा देकर लाखों रुपयों की ठगी कर रहा था। आरोपी की पहचान नामदेव उर्फ प्रकाश उर्फ जगदीश धनराज राठौड़ 35 वर्षीय निवासी यवतमाल के रूप में हुई है। अदालत ने आरोपी को 2 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है। पुलिस के अनुसार आरोपी के खिलाफ कई गंभीर मामले दर्ज है और ये यवतमाल के अवधूतवाड़ी थाने में दर्ज एक मामले में लंबे समय से फरार था। अदालत में पेश न होने पर उसे फरार घोषित किया गया था। तकनीकी जांच और गुप्त सूचना के आधार पर बेलतरोड़ी पुलिस ने उसे अमरावती के नवसारी इलाके से दबोचा। पुलिस अब ठगी में आरोपी की मदद करने वाली उसकी पत्नी शालू राठौड़ और दोस्त पूजा निखिल राठौड़ की तलाश कर रही है। 8 युवकों से 16.86 लाख की ठगी आरोपी ने रामटेक और मौदा इलाके के करीब 8 युवकों को पुलिस भर्ती, स्वास्थ्य विभाग, मेट्रो नागपुर, रेलवे, सेना और अन्य सरकारी विभागों में नौकरी दिलाने का झांसा दिया। इस दौरान उसने पीड़ितों से नगद और ऑनलाइन मिलाकर कुल 16,86,000 वसूले। आरोपी खुद को अमरावती पुलिस आयुक्तालय में क्लर्क बताकर विश्वास जमाता था। बेलतरोडी या ठिकाणी काल दिनांक 12/8/2025 रोजी फिर्यादी श्री स्वप्नील अशोक माटे राहणार कापरी पुनर्वसन भाग या ठिकाणचे रहिवासी आहेत। त्यांनी आणि त्यांचे मित्र यांचे परिचित जे आहेत यामधील आरोपी प्रदीप चव्हाण उर्फ जगदीश नामदेव राठोड, प्रकाश धनराज राठोड अशा स्वरूपाचे वेगवेगळे नाव असलेला आरोपी आणि त्याची पत्नी शालू राठोड व पूजा चव्हाण हे सर्व राहणार नेर जिल्हा यवतमाळ या लोकांनी पोलीस खात्यामध्ये आम्ही क्लर्क आहोत असं सांगून लोकांची फसवणूक केली आहे। त्याचबरोबर आरोग्य खात्यामध्ये नोकरी लावून देतो, त्याचबरोबर मेट्रो मध्ये नोकरी लावून देतो, तसेच रेल्वे डिपार्टमेंट मध्ये नोकरी लावून देतो, भारतीय आर्मी मध्ये नोकरी लावून देतो। अशा प्रकारचे त्यांच्या जवळीक लोकांना विश्वासात घेऊन त्यांची रक्कम आपल्या खात्यावर ऑनलाइन वळती केली आणि यामध्ये त्यांना खोटे नियुक्तीपत्र सुद्धा दिलेले आहे। यावरून पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यावरून 204, 318, 333, 336, 336, 4, 337, 340, 2, 338, 341, 1, 61, 1 आणि 3-5 भारतीय न्यायसंहिता कलम न्यायसंहिता 2023 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये आरोपी आम्ही तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 घंट्यात ताब्यात घेतला। आरोपी हा अमरावती वलगाव या रोडवर राहणारा होता। त्याच्या मिळालेल्या माहितीवरून आम्ही त्याचे आय कार्ड्स आणि त्याच्याजवळ आयडीज वगैरे भरपूर होत्या, त्या सर्व जमा केलेल्या आहेत। त्यावर तपास चालू आहे। सध्या आरोपी पीसीआर मध्ये आहे। यामध्ये आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे परिचित होते आणि त्यावरून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी मोठी रक्कम वळती केलेली आहे। यामध्ये पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की शासकीय नोकरीसाठी कोणीही पैसे देऊ नये। पैशाची मागणी करणारी कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी। पोलीस भरती व शासकीय भरती प्रक्रिया ही पारदर्शक व कायदेशीर असते। यामध्ये कोणी अशी तक्रार असेल त्यांच्याकडे तर संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी रिपोर्ट द्यायला पाहिजे। यामध्ये जो आरोपी आहे त्याचं मूळ नाव हे जगदीश नामदेव राठोड असे निष्पन्न झालेले आहे आणि यापूर्वी आरोपी याने अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ या ठिकाणी सुद्धा तो त्या गुन्ह्यात 420 फरार आहे। तसेच आरोपी हा क्राईम रेकॉर्डवरचा आहे आणि त्याचा तपास सुरू आहे।